सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारची. सात्संगतजी, कधीकधी असं होतं की आपल्याच घरातले आपल्याला खूप त्रास देतात आणि त्या त्रासातून आपल्याला समजत नाही की बाहेर नेमकं पडायचं कसं. तर त्यावरती काय उपाय करायला हवा? घरातले त्रास देत आहेत म्हणून आपण त्यांना सोडून द्यायचं की त्यांच्यासोबतच राहून अन्याय सहन करत बसायचं, त्यांच्या नको असलेल्या गोष्टी सहन करायच्या, रडत बसायचं? नेमकं करायचं काय? कारण भक्तीमध्ये तर सहनशीलता सांगितलेली आहे ना. मग अशा वेळी काय करायचं? तर हा प्रश्न खूप गहन आहे. या विषयावरती चिंतन करत असताना खूप छान असे मुद्दे समोर आले. बघा की महत्त्वाची पहिली जी गोष्ट अशी आहे, कधीकधी आपल्याला असं होतं की आपलं जे घर असतं त्या घरामध्ये मग कोणाची पत्नी असेल, कोणाचा तरी पती असतो, कोणाची तरी मुले असतात, कोणाची सासू असते, कोणाचे सासरे असतात, कोणाचे आईवडीलसुद्धा असतात की त्यांच्याकडून त्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यांना असं वाटतं की हा त्रास मी का सहन करते किंवा मी हा त्रास का सहन करावा? पुढचा व्यक्ती कसाही वागला तरी मी फक्त सहनच करत राहायचं का? आणि मी का सहन करायचं? असे प्रश्न पडतात. खरं तर मी सुद्धा याच विचाराची होते. माझेसुद्धा याच विषयावरती विचार चालायचा की अन्याय सहन करायचं नाही. आपण जिथल्या तिथं बोलायचं, कारण पुढचं जोपर्यंत आपण सहन करतोय तोपर्यंत करत राहतो, मग आपण बोलायला पाहिजे असं माझेही विचार होते. परंतु एका क्षणाला माझेसुद्धा हे विचार सगळे चेंज झाले. तर ते विचार चेंज होण्याचं कारण असं होतं, ज्या दिवशी मला हे कळालं, माझ्या सभोवताली जे पण आत्मा आहेत, ज्यांच्यासोबत माझा जन्म झालेला आहे, त्या प्रत्येक आत्म्यासोबत माझा काही ना काहीतरी हिसाब किताब आहे. हा पूर्वजन्मीचा हिसाब किताब आहे. माझ्या परिवारामध्ये जर मला कोणी प्रेम देणार आहे तर ते पूर्वजन्मातून मला ते प्रेम मी घेऊन आले, म्हणजे मी त्याला कधीतरी पूर्वी दिलेलं आहे, म्हणून या जन्मामध्येही तो मला आज प्रेम देतोय. या जन्मामध्ये काही आत्मा अशा आहेत की ते मला खूप त्रास देत आहेत. कुठेतरी माझं पूर्वजन्मामध्ये चुकलेलं आहे, तिथे मी त्याला त्रास दिलेला आहे, म्हणून या जन्मामध्ये मला ती व्यक्ती त्रास देते. पहिले हे ज्ञान तर पक्कं झालं. आणि या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यासाठी आता जे सायकोलॉजिकली अगदी वैज्ञानिक दृष्टीने विचार करून जी हिप्नोथेरपी असते, हिप्नोथेरपीमध्ये काय होतं, आपल्याला पूर्वजन्मामध्ये जाता येतं आणि पूर्वजन्मामध्ये पास्ट लाईफ थेरपीमध्ये काय आपलं पास्ट लाईफ आपल्याला पाहता येतं, त्याच्यामध्ये कळतं. कधीकधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग असतात, त्या प्रसंगाचा उलगडा आपल्याला पास्ट लाईफमध्ये होतो की तिथे आपण असं काहीतरी चूक करून आलेलो आहोत आणि त्याचं फळ आता आपल्याला या जन्मामध्ये मिळत आहे. हे बिलकुल सायंटिफिक आहे, याच्यामध्ये कोणतंही थोतांड वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे मला पहिल्यांदा हे ज्ञान पक्कं झालं की मला आता माझ्या आसपास जे आत्मा आहेत त्यांच्याकडून मला जे पण काही मिळतं आहे ना, ते मी पूर्वजन्मी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे बघा की आपण जे पूर्वकर्म केलेलं असतं ना, ते एनर्जीच्या रूपामध्ये आपल्या आत्म्याच्या भोवताली असतं, एक वलय असतं. जसं की माझी आत्मा जर गोल्डन आहे तर गोल्डन आत्म्याच्या समोर, गोल्डन आत्म्याच्या भोवती जर ब्लॅक कलरचा ओरा असेल तर समजायचं की ते आपलं पापकर्म आहे, आणि जर व्हाईट किंवा गोल्डन रंगाचं जर ओरा असेल तर ते आपलं शुभकर्म आहे, पुण्यकर्म आहे. मग आपल्या भोवती जो ओरा आहे, समजा ब्लॅक ओरा आहे, तर तो ब्लॅक ओरा काय करतो, नको असलेल्या गोष्टी खेचून घेतो, म्हणजे आपलं ते पापकर्म पुढं त्या आत्म्यांच्या रूपातून पुन्हा आपल्याला ते प्रतिक्रिया आपल्यावरती होत असते, म्हणजे त्या आत्म्याच्या थ्रू आपल्याला त्या भोगाव्या लागतात. ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असते. सत्य प्रखर सूर्यप्रकाशा इतकं असतं आणि ते सत्य असं आहे की पुढची व्यक्ती आपल्याला त्यावेळी त्रास देते ना, तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा दोष नाही आहे, ते पूर्वजन्मामध्ये आपण दिल्यामुळे आपल्या भोवती जो आपण जे पापकर्माचा जो ओरा आहे आपला, तो ओरा काय करते, आपल्याला ते खेचून आणते. मग तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची, जर
पूर्वजन्मानुसार जर आपल्याला त्या कर्माचं आपल्याला फळ मिळते, तर आपल्याला तिसरी गोष्ट काय करायची आहे, आपल्याला आपला ओरा क्लीन करायचा आहे. ज्या ओऱ्यामध्ये आपले पापकर्म आहे, त्या पापकर्मामुळे काय होते, आपलं जे नको असलेल्या गोष्टी ते पापकर्म काय करते, खेचून आणते. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळी आपल्याला आपला ओरा क्लीन करायचा आहे. आता तो ओरा क्लीन करायचा कसा, तर ओरा क्लीन करण्यासाठी काही मार्ग आहेत. आपलं म्हणजे आपण म्हणतो ना, आपलं जेव्हा हिलिंग होतं त्यावेळेस आपल्या भोवती जो आत्म्याभोवती जो ओरा आहे, तो ओरा क्लीन व्हायला सुरुवात होतो. बघा, 2 पद्धती मी सांगणार आहे, त्याच्यातून उपाय सांगणार आहे की आपला याच्यामुळे ओरा क्लीन होऊ शकतो. तर बघा की डॉक्टर हेविन हे जे मानसतज्ञ होते, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे बघा. ते हवाई जहाजावरती तिथं एक म्हणजे हे होतं, तुरुंग होतं, आणि त्या तुरुंगामध्ये त्यांची नियुक्ती झाली होती तिथं अधिकारी म्हणून. आणि त्या तुरुंगामध्ये एकही अधिकारी टिकत नव्हता, कारण तिथं जे म्हणजे तुरुंगामध्ये जे कैदी होते ना, ते फार भयंकर होते, तिथं कोणीही टिकायचं नाही. पण त्यावेळी त्या ठिकाणी डॉक्टर हेविन यांची बदली झाली होती. तर त्यावेळी त्यांनी काय केलं, ते म्हटले, त्यांनी चॅलेंज स्वीकारलं की त्यांना मी शांत करून दाखवतो म्हणून. मग कसं शांत करायचं, तर त्यांनी त्या कैद्यांना भेटलेही नाहीत, एकदाही भेटले नाहीत, पण त्यांच्या फक्त फाईल त्यांनी जवळ घेतल्या आणि फाईलकडे बघून त्यांनी त्यांच्यासाठी मेडिटेशन केलं. मग ते मेडिटेशन कसं केलं, फक्त काही की पहिला त्यांचा मेसेज होता, मनातल्या मनाचे ते शांत व्हायचे, फाईलकडे बघायचे, आणि पहिला त्यांचा संकल्प असायचा की मला माफ करा, मी या जन्मात नाही तरी पूर्वजन्मामध्ये कधीतरी तुम्हाला दुःख दिलेलं असेल, म्हणून आज तुम्ही माझ्यासमोर आहात, त्यासाठी मला माफ करा. दुसरी गोष्ट, हे प्रभू परमात्मा मला माफ कर, कारण की मी कधीतरी वाईट कर्म करून आलो आहे, तू साक्षीदार आहेस म्हणून मला माफ कर. तिसरी गोष्ट काय, तर आता जे पण काही जे झाले पाठीमागं ते आता आपण विसरून जाऊयात, मनापासून विसरून जाऊयात, आणि आता आपण एकमेकांवरती खूप खूप प्रेम करूयात. असं त्यांचं संकल्प सुरू असायचं. म्हणजे हिलिंग, अगदी मनापासून हिलिंग त्यांनी केली. ते फाईलकडे बघून त्या व्यक्तीचा फक्त फोटो होता त्याच्यावरती, आणि त्याच्यावरून त्यांनी ती हिलिंग सुरू केली. आणि चमत्कार असा झाला की थोड्या दिवसांनी काय झालं, थोड्या दिवसांनी त्या तुरुंगामधले सगळे कैदी शांत झाले आणि त्यांना दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तर त्याच्यावरून आता दुनियेमध्ये सगळीकडे ही एक होपनोपनो प्रेयर सुरू आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की बघा, आपण कसं करू शकतो आपल्या रिअल लाईफमध्ये. आपण काय करायचं आहे, पहाटेच्या वेळी उठायचं. ज्यावेळी समजा आपल्याला ज्या आत्म्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटते की आपल्याला आपल्या घरातले हे आत्मा आहेत, किंवा हे लोक आहेत, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, सासू असतील, सासरे असतील, कोणी असेल, जेव्हा ते झोपलेले असतील तेव्हा आपण जागायचे पहाटेच्या वेळेला. आणि पहाटेच्या वेळेला आपण बरोबर हीच हिलिंग स्वतःची करायची. म्हणजे आपल्या आत्म्याभोवती जो पापकर्माचा ओरा आहे तो क्लीन करायचा आहे, आणि त्या आत्म्यांना समोर ठेवून त्यांची माफी मागायची, परमात्म्याची माफी मागायची, मनापासून परमात्म्याची माफी मागायची, आणि त्या व्यक्तीची सुद्धा माफी मागायची. फक्त त्या व्यक्तीचा फोटो समोर असेल तर फोटो बघून, फोटो नसेल तरी चालेल, फक्त डोळे मिटायचे आणि मनापासून माफी मागायची. तिसरी गोष्ट काय करायची की आता जे पण आपण पाठीमागं झाले ते आता आपण मनापासून विसरून जाऊयात. आता मला ते काही आठवत नाही, पण काहीतरी मी दिलेलं असेल दुःख, तर मला आता आपण ते विसरून जाऊयात, आणि आता आपण इथून पुढं आपण एकमेकावरती खूप प्रेम करूयात. अशी हिलिंग आपण सकाळ सकाळच्या वेळी करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपण सकाळ सकाळच्या वेळी त्यांना छान असं व्हायब्रेशन द्यायचं आहे. त्यांना व्हायब्रेशन देण्यापेक्षा ज्यावेळेस आपण हील होत असतो ना, आपण हील होतो त्यावेळेस आपली आत्म्याभोवतीचा जो ब्लॅक कलरचा जो ओरा आहे तो ओरा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. म्हणजे पापकर्म कमी व्हायला सुरुवात होतं. मग त्याच व्यक्ती आपल्याला समोरून बदलताना दिसतील, त्यांच्यामध्ये चमत्कारिक बदल होताना दिसतील आपल्याला. तर ही आहे बघा की आपल्या आत्म्याचा ओरा
क्लीन करण्यासाठीची होपोनोपोनो सिस्टम आहे बघा, प्रेयर आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे बघा, आपण ध्यानधारणा जेव्हा करतो ना, त्यावेळेस ध्यानधारणेतून सुद्धा आपला ओरा क्लीन होत असतं. आपण ध्यानधारणा केल्यानंतर आपल्या आत्म्याभोवती जे जे पापकर्म आहे ते पापकर्म हळूहळू नष्ट होत असतं. तिसरी गोष्ट अशी आहे नामस्मरण. ज्यावेळी आपण नामस्मरण करतो ना, त्यावेळीसुद्धा आपल्या आत्म्याचा ओरा क्लीन होत असतो. आणि आपण हळूहळू आपल्याला जे आपल्या सभोवताली जे त्रास देणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर चौथी पण गोष्ट एक आहे प्राणायाम. प्राणायामामुळे सुद्धा काय होतं, आपला आत्म्याचा ओरा क्लीन होत असतो. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे योगासने. योगासनांनी सुद्धा आपला ओरा क्लीन होत असतो. पण काय होतं, योगासने आणि प्राणायाम ह्यांनी तात्पुरता ओरा क्लीन होतो. पण जे पहिल्या ज्या आपण 3 जे बघितले, होपोनोपोनो प्रेयर पाहिले, दुसरी गोष्ट मेडिटेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण, ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे आपल्या आत्म्याचा ओरा क्लीन होतो. म्हणजे पापकर्म आपलं भस्म होतं, पाप आपलं भस्म होतं. आणि पाप भस्म झाले की आपल्याला आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ना, त्यांच्याकडून आपल्याला जो त्रास होतो तो त्रास हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याला आपण बदलू शकतो. तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एकच लक्षात आलं आहे की आपल्याला पुढच्याला बदलायला जायचं नाही, स्वतःला बदलायचं आहे. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन. स्वतः बदललो ना आपण, आपोआपच बाकीचं जग बदलणार आहे. स्वतःची हिलिंग करायची, स्वतःच्या आत्म्याची हिलिंग करायची, कुणालाही समोर ठेवायची गरज नाही. सकाळीसुद्धा आपण ज्यावेळेस त्या आत्म्यांची क्षमा मागतो ना, त्यावेळेस फक्त स्वतःला हील करायचे, आतून हील झालं पाहिजे. आपलं कधी कधी आतून हील होताना असं निगेटिव्ह हील व्हायचं नाही. मी खूप जसं गिल्टीनेस नाही आला पाहिजे. सकाळी ज्यावेळेस आपण त्यांची माफी मागणार आहे त्यावेळेस गिल्टीनेस नाही, आपल्याला प्राऊड वाटलं पाहिजे की हां मी माफी मागतोय. मी माफी मागायच्या नंतरनं काय करायचं, प्रेमाची फिलिंग आणायची आणि एकमेकांबद्दल जे वैर आहे ते वैर हळूहळू कमी करत जायचं आहे. पापकर्म आपल्याला अजून वाढवायचं नाही, तर पापकर्म आपल्याला कमी करायचं आहे. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढं समजून घेतलं की आपल्या सभोवताली जर एखादा कोणी व्यक्ती असेल ना, त्याला आपण बदलू शकतो का, तर 100% आपण बदलू शकतो. पण त्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज आहे. सत्संगजी प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.